माझं नवीनच लग्न झालं होतं. मी माझ्या नवऱ्याविषयी खूपच हळवी झाली होती. असं वाटत होतं माझ्या नवऱ्याला काही झालं तर माझं कसं होणार. लग्न होऊन थोडे दिवसच झाले होते. माझ्या नवऱ्यासोबत माझ्या लग्नासाठी माझ्या घरच्यांनी खूपच आग्रह धरला होता. पण मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण मी माझ्या वडिलांना म्हणू लागली होती, मला एवढंच लग्न करायचं नाही. पण माझे वडील अजिबात ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते, तुला पाहिजे तेवढा वेळ घे, पण लग्न केलंच पाहिजे. मी अजिबात लग्न करायला तयार नव्हते. पण माझ्या वडिलांचा आग्रह मला लग्न करायला भाग पडलं. थोड्या दिवसातच माझी परिस्थिती बदलू लागली होती. माझे भाऊ, माझे वडील माझ्यावरती खूप शिस्त लावू लागले होते. मला असा नवरा भेटला की तो मला कोणत्याही प्रकारची शिस्त लावत नव्हता. तुला पाहिजे तसं तू राहा. मला असं वाटलं होतं माझा नवरा म्हणजे माझा मित्रच आहे. तो मला कधीच माझ्या नवऱ्यासारखा वाटला नाही. तो नेहमीच मला मित्रासारखा वागत असायचा. मी माझ्या मैत्रिणींबरोबर किंवा मित्रांबरोबर फिरायला गेल्यानंतर सुद्धा माझ्या नवऱ्याने कधीच माझ्यावरती शक घेतला नाही. तुला पाहिजे तू जाऊ शकतेस, पण मला माझं काम आहे, म्हणून तू तुझ्या मित्रांबरोबर फिरायला जा, पण मला टाईम नाही. मी माझ्या नवऱ्याला खूप आग्रह करत असायची, जोवर जीवन आहे तोपर्यंत सगळं काही इच्छा आकांक्षा पूर्ण करून घ्याव्यात. एकदा माणूस मेल्यानंतर कोणतीही इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. माझा नवरा म्हणत होता, मी गेल्यानंतर तू एकटी पडणार नाही. कोणाकडे हात पसरायची वेळ तुझ्यावरती येणार नाही. मी सगळं माझ्या नवऱ्याला म्हणाले, तू मला या जगामध्ये आहे तोपर्यंत मला ही वेळ येणारच नाही. पण दुर्दैवाने माझ्यावरती ती वेळ देवाने लवकरच आणली. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप आनंदी आणि खूप सुखात होते. असं वाटलं होतं की ही जिंदगी कधी संपणार नाही. पण देवाच्या मनामध्ये असं काही असेल ते मी कधीच ओळखलं नाही. लग्न होऊन थोडे दिवस झाले होते. माझा नवरा आणि मी खूप आनंदी होते. मला दिवस दिले होते. माझा नवरा म्हणू लागला, या बाळासाठी आणि तुझ्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करायला तयार आहे. माझ्या मुलाला आणि तुला कोणत्याच प्रकारची मी कमी पडू देणार नाही. माझं आधी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. माझे एका मुलावरती प्रेम होते, पण मी बरं झालं त्या मुलाबरोबर लग्न केलं नाही. आज त्याचे कुत्र्यासारखे हाल झाले आहेत, पण मी माझ्या नवऱ्याबरोबर एका राणीसारखी सुखी आहे. माझा नवरा माझी एवढी काळजी घेतो हे बघून आता तर मला माझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं होतं. माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावाने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा मी आता आदर करू लागले होते. आता माझ्या पोटामध्ये माझ्या नवऱ्याचा अंश वाढत होता. माझा नवरा खूपच खुश होता. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला आनंदाने स्वीकारेल. पण मला मुलगा हवा होता. देवाची इच्छाच नव्हती की मला मुलगा व्हावा. मला त्यावेळेला मुलगी झाली. त्या मुलीला सुद्धा माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने आणि आपुलकीने स्वीकारलं. त्या मुलीचं नाव आम्ही मनस्वी ठेवलं होतं. मनस्वी दिसायला खूप सुंदर आणि छान होती. अंगकाठी बारीक, गोरी गोरी पान. माझा नवरा जेव्हा बाळाला बघितलं तेव्हा अजूनच तो म्हणू लागला, ह्या मुलीचं मी शिक्षण असं काही करेल की तिला डॉक्टर, इंजिनियर, तिला पाहिजे ते बनण्याची माझ्या नवऱ्याने तिला अधिकार दिला. त्याच्यामुळे माझा नवरा रात्रंदिवस दुकानामध्ये काम करत होता. दुकानामध्ये तोही काही मोठं दुकान नव्हतं. एक छोटंसं नाव्याचं दुकान होतं. एक दाढीचे 10 रुपये आणि हेअरकटचे 50 रुपये असे ते दिवसभराचे 800, 900, 1000 असे त्याचे. मुलीचा दवाखाना सुद्धा खर्च पाणी सगळा काही करून माझा नवरा रात्रंदिवस कष्ट करत असायचा. त्याच्या कष्टाचं त्यांनी एक छोटंसं घर सुद्धा घेतलं होतं. तरी माझ्या नवऱ्याचं मन भरलं नाही. अजून दुसरं घर सुद्धा घेण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. तेवढ्यात माझ्या सासऱ्यांनी आम्हाला वेगळं काढून दिलं. काढून दिल्यानंतर माझ्या नवऱ्याला त्यांनी दुकान दिलं. दिराला घर दिलं. माझ्या दिराला न्हावी काम काही येतच नव्हतं. तेवढ्यातच कोरोनाने तोंडवरती काढलं. त्याच्यामुळे आता नवीन लोकांचं मरण झालं होतं. खायचं काय आणि ठेवायचं काय. आता माझ्या नवऱ्याने नवीन घर घेण्याची तयारी दाखवली होती. नवीन घर घेऊन फक्त 2च महिने झाले होते. आता नवीन घराचे 38 लाख रुपये माझ्या नवऱ्याला भरायचे होते. घरात लोनवरती घर घेतलं होतं. कमीत कमी एका महिन्याचे 30,000 रुपये बँकेचा हप्ता येत होता. दुकानही आता बंद झालं होतं. सगळीकडून मागून एक हप्ता भरला होता. आता दुसरा हप्ता भरायचा कसा. सगळे देऊन देणार किती.
आधी वाडीकडून पैसे घेऊन बसलो होतो, पुन्हा आता त्यांच्याकडे मागायचे तर कसे? कोरोनाच्या काळामध्ये माझ्या नवऱ्याचा जीव ह्या कोरोनाने घेतला असं वाटलं होतं. हा कोरोना आलाच का? माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून गेला. कारण माझ्या नवऱ्याची उमेद अजूनही काही संपली नव्हती आणि संपणारही नाही, कारण त्याला खूपच जोश आणि उमेद होती. पण देवाने माझ्या नवऱ्याची उमेद तिथे संपवली होती. आता माझ्या मुलीचं शिक्षण सुद्धा मलाच करायचं होतं. तिच्या पुढच्या भविष्याची चिंता मला सतावत होती. दुकानामध्ये मी माझ्या भावाला ठेवलं होतं. मुलीला दिल्ली बोर्डला घातलं होतं. किती जरी म्हटलं तरी एकटं जीवन कटणं सोपं नव्हतं. पुन्हा माझ्या जीवनामध्ये अनोळखी माणसाने प्रवेश केला. तो माझ्यावरती जीवापाड प्रेम करत होता. पण माझ्या नवऱ्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्याच्यासारखा माणूस या जगामध्ये पुन्हा मला भेटणार नाही. मी आता पुन्हा सावरून घेतलं आहे. मुलगीसुद्धा तिच्या शिक्षण पाणी करत आहे. पण माझी इच्छा, माझ्या नवऱ्याच्या आकांक्षा ह्या तशाच राहिल्या आहेत. कारण त्यांनी अर्धवट हे जग बघितलं. काही फिरणंसुद्धा त्यांनी केलं नाही. मी त्याला खूप वेळेस बोलली होती, तुम्ही सगळं जगामधला आनंद घेतला पाहिजे. पण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी रात्रंदिवस कष्ट केले. जर त्यांनी कष्ट केले नसते तर मी आज भिकाऱ्यासारखी इकडे तिकडे दारोदार भटकली असते. असा समजदार नवरा भेटायला खूपच भाग्य लागतं. पण ते भाग्य मला अर्धवट सोडून गेलं, याचीच मला खूपच खंत वाटत आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही. संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.